हॅलो, कोण बोलतंय? काकू मी बाळ्या. बाळ्या, कशाला फोन केलास? काकू काय झालं? म्हणजे 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 काय करतोयस? मी गॅसवर दूध ठेवलंय, तू जाईल. बोल लवकर. काकू तुमच्या बेडरूमच्या खिडकीतून ना आत्ता ना आत आलाय. अहो काकू ऐका ना. काकू 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 कुणाला बोलावू मदतीला? सविताला बोलावते, फोन करते सविताला. लागत नाहीये, लागू दे लवकर. चल बाई, उचल फोन, उचल. सकाळी सकाळी निर्मलाचा फोन. हॅलो निर्मला, काय ग सकाळी सकाळी फोन केलास? साखर हवी की चहा पावडर? मला काही नकोय ग. सकाळी सकाळी फोन केला कारण माझ्या बेडरूम मध्ये उंदीर घुसलाय. अरे देवा, कसा आणि कुठून? खिडकीतून ग. काळा नुसता मेला. मेलाच न, मग काय? मेला कसला? जिवंत आहे मेला. म्हणजे मेला जिवंत आहे, लपून बसलाय. पुसकायला पाहिजे ना त्याला. ते तू येईल ना माझ्या मदतीला? येशील ना? अगदी जशी असशील ना तशी ये. हो हो येते ग, अगदी लगेच निघते. आता ही बातमी भारतीला पहिली कळवली पाहिजे. सकाळची सनसनाटी न्यूज आहे, फोन लागला पाहिजे. हा सविता, काय ग एवढ्या लवकर फोन केलास? अगं काय सांगू, सकाळी सकाळी सनसनाटी बातमी आहे. ही ग काय? अगं आपल्या सोसायटीतल्या एका घरात म्हणे उंदीर शिरलाय. अगं बाई, कुणाच्या? आणखी कोणाच्या? निर्मलाच्या. आणि तो ग कसा? खिडकीतून म्हणे. बाई ग, शिरेल नाही तर काय ग? किती ग तिच्या घरामध्ये अडगळ आहे. हो ग, अगदी खरंय. इतकं अडगळीचं घर आपल्या उदयनगरात दुसरं कुठलंच नसेल. अगं सविता, मला तर वाटतं उंदीर काय, उंदराची पिल्ल पण असणार आहेत तिच्या घरात. असतील असतील. मला मदतीला बोलवले. का बरं? असं काय, माझी राणी शाळेतून आल्यावर मी ऑफिस मधून येईपर्यंत तिच्याच घरी असते ना रोज. अगं बाई, म्हणून अगदी एवढ्या हक्कानी बोलवलं काय? मग काय. पण तुला खरं सांगू का सविता, अगं तुझी राणी ना इतकी शहाणी मुलगी आहे. शाळेतून येते, आपलं आपलं जेवते आणि अभ्यास करीत बसते. मी निर्मलाच्या घरी जाते तेव्हा बघते ना, इतर मुलांसारखी गडबड गोंधळ करीत नाही. काही म्हणता काही त्रास नसतो बघ तिचा. तुला काय सांगू, पण सगळ्यांना जाणीव नसते नाही. मला वाटतं पुढच्या महिन्यापासून मी तुझ्या घरी पाठवते तिला. नको नको. का ग? नाही म्हणजे आता बोलण्यात वेळ नको घालवू, लवकर जा असं म्हणते. हो लगेचच ये म्हणालीये, मला जाते. आणि मी पण येते तिची धांदल बघायला, पण तू हो पुढे. बरं बरं. अरे, बातम्या सुरू झाल्या वाटतं. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. काल रात्रीपासून उदयनगर गावाच्या तळ्याजवळील सुरक्षा पोलिसांनी वाढवली आहे. ही एक्सक्लुझिव्ह बातमी सर्वात प्रथम खरी बातमीवर दाखवली जात आहे. नेहमी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खरी बातमी. आमची प्रतिनिधी ज्योती त्या तळ्यापाशीच आहे. ज्योती, काय बातमी आहे? रेखा, मी आता तळ्याच्या आसपासच आहे, पण तळ्याच्या अगदी जवळ पोलीस कुणालाच जाऊ देत नाहीयेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी संपूर्ण परिसर सील केलेला दिसतोय. नमस्कार मॅडम. नमस्कार. कालपासून तळ्याजवळची
गस्त जास्त वाढवलेली दिसतीये. इथल्या काल रात्री इथल्या एका गावकऱ्याने पोलीस चौकीतून सांगितलं की काल रात्री 12 वाजता. अगदी परफेक्ट वेळ. हो, कारण की त्यावेळेला शेजारच्या मंदिरात 12चे ठुके पडले, तेव्हाच त्याला ते गुढदृश्य दिसलं. कुठलं पुढं दृश्य? गावाजवळ तळ आहे ना, त्याच्यावरनं त्याला एक उजेडाचा गोळा हलत हलत तळ्याकडून जंगलामध्ये जाताना दृश्य झालेलं दिसलं. पण मग या दृश्याविषयी आणखीन काही माहिती मिळाली का तुम्हाला? काय झालंय, त्या दिवशी होती अमावास्या, त्यामुळे सगळीकडे होता अंधार. आणि ज्या माणसाने आम्हाला येऊन सांगितलं तो होता तळ्याच्या या बाजूला आणि तो गुढदृश्य होतं तळ्याच्या त्या बाजूला. त्यामुळे त्याला ते काही नीट दिसू शकलं नाही. बरोबर. पण मग सध्या काय परिस्थिती आहे? आमचा तपास चालू आहे, पण मला माझं काम करू द्या. तुम्ही सगळ्यांनी इथनं आला. बाई तुम्ही चला इथनं. तुम्ही पण चला बाई. चला चला लवकर चला. ज्योती, गावात काय वातावरण आहे? गावात एकूण गावकऱ्यांमध्ये गोंधळाचं आणि संभ्रमाचं वातावरण दिसतंय आणि गावकरी हळूहळू आता तळ्याजवळ जमा होऊ लागलेले आहेत. ज्योती, तिथे गावकरी जमले आहेत, त्यांच्याशी बोलून त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते ऐकून घे. जरूर. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्हाला केव्हा कळली ही बातमी? अहो, सकाळी मी तलावावर कपडे धुवायला आले तेव्हा पोलिसांनी अडवलं. तळ्याकडे जाऊच दिलं नाही. मग इथल्या बायकांच्या बोलण्यातून मला काल रात्री घडलेल्या घटनेविषयी कळलं. पण मग ते ऐकल्यावर तुम्हाला काय वाटलं? अहो, आधी तर कुतूहल वाटलं, मग एकेकाची बोलणी ऐकून फार गोंधळून गेले हो मी. का बरं? काय म्हणत होते गावकरी? अहो, असा प्रकार गावात कधी घडलाच नव्हता. कुणी म्हणतं की दैवी कृपा आहे, कुणी म्हणतं गावावर कोप झालाय आणि इथला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता तर म्हणत होता. काय म्हणत होता? अहो सांगा सांगा, घाबरू नका तुम्ही, सांगा. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता आहे. मी सांगतो, नुसते अंधश्रद्धा आहेत या. ना दैवी कृपा झाली आहे ना कोप झालाय. कोणी सांगणार कोप झालाय, होम करा. तर कोणी सांगणार की दैवी कृपा झाली आहे, पूजा घालूया. लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करून स्वतःची तुंबडी भरून घेणार. पण मग तुमचं काय मत आहे याबद्दल? सांगतो मी. आम्हाला असं वाटतंय की आता जे काय झालंय त्याचा छडा लावायला हवं, हे मान्य आहे. पण समितीला आमच्या असं वाटतंय की हे जे काय दृश्य दिसलं ते जवळच्या गावापासून कुठं तरी आलेलं असणार. परगावाहून. काय? परग्रहावरून? ज्योती, ज्योती, आमचा प्रतिनिधीशी आमचा संपर्क खंडित झाला आहे. पण ब्रेकिंग न्यूज, आजच्या बातमीनुसार काल दिसलेले जे दृश्य होतं ते परगावाहून न येता परग्रहावरून आलेलं आहे, एलियन. तर त्यासाठी आता पाहत रहा सतत ताजी बातमी, खरी वाहिनी. राजा, दादा बोलतोय रे. टीव्हीवरची बातमी पाहिली का? बेडरूमचं दार कधीच लावलंय, किचनचंही लावलंय, स्टडी रूमचंही दार लावून घेते. म्हणजे आमच्या ह्यांना टीव्ही विना व्यत्यय पाहता येईल. त्यांना इथे मदतीला बोलावण्यात काही अर्थच नाही. पण सविताला मी बोलावलं होतं, सविता का नाही आली असून? निर्मला आले बघ मी. हे तुझी वाट बघत होते. तुझा फोन आला आणि लगेचच निघाले. अगदी चहा सुद्धा न घेता. चहाचं काय तू करशीलच. करते की. आणि दादासाहेब नाही दिसत कुठे? आमचे हे ना स्टडी रूम मध्ये बसले, टीव्ही वरच्या बातम्या ऐकतात. सगळ्या जगाच्या बातम्या माहित असतात. आपल्या घरी काय घडलंय याची बातमी नसते. मेजर सावे रिपोर्टिंग. मेजर इथे यावेळी? मेजर बसा. अगं निर्मला,
उंदीर पकडायला तू मेजरना पण बोलवलंस? नाही गं, मी नाही बोलावलं त्यांना. नाही. सैनिकाला बोलावण्याची गरज नसते. हा. सैनिक हा सैन्यातनं निवृत्त झाला ना तरी मनाने नेहमी तो सैनिकच राहतो. म्हणजे जिथे प्रॉब्लेम ना तिथे हजर. पण तुम्हाला कळवलं कोणी? अगं मीच टाकलं आपल्या सोसायटीच्या व्हॉट्सअपवर की निर्मलाच्या घरामध्ये उंदीर शिरलाय म्हणून. काय? हो. आणि ही काय, मी तुझ्या मदतीसाठीच आली आहे. हे बरं केलंस. आणि एवढंच नाही, मालतीला पण घेऊन आली आहे. काहीतरीच नको सांगू सा. मी होऊनच आले. निर्मला माझी सखी शेजारी आणि तिच्यावर असा प्रसंग ओढवल्यावर शेजार धर्म म्हणून माझं काम आहे. तिला मदत करण्याचं कर्तव्य आहे की नाही बरं झालं माझं. आलीस ते. आई इकडे ये. लक्ष्मी इकडे ये. झाडू पोछा करायला नंतर ये. मी त्यासाठी नाही आलंय, हा. स्पेशल ड्युटीवर आलंय. स्पेशल ड्युटी कोणती? अहो मामाला पकडायची, उंदीर मामाला पकडायची. निर्मलाबाई हा. मला सांगा हा. गनीम कुठं लपलाय? गनीम? हा, उंदीर होय. Yes. 6 बेडरूम मध्ये लपलाय. ओके, सो लेट स्टार्ट द ऑपरेशन. हा. सगळ्यात प्रथम आपण या ऑपरेशनचं नाव ठेवायचं. आणि नाव ठेवण्यात तर भारतीचा हात कोणी धरू शकणार नाही. मला कळला बरं का टोमणा तुझा, पण मी काही तुझ्या वेळ काय, परिस्थिती काय, भांडताय काय सगळे. मेजर, आपण मोहीम उंदीर शोध असं नाव देऊया का? नो 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 नो, नाही. हे नाव नको. हा. बरोबर आहे. उंदराने जर ऐकलो त्याला कळलं ना आणि तो सावध होईल. मला वाटतं आपण नाव इंग्रजीत ठेवूया म्हणजे त्याला कळणार नाही. काय म्हणता? नो 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 नो, नाव ना हे नेहमी सांकेतिक भाषेत असलं पाहिजे. जसं की येस, ऑपरेशन सर्च. ऑपरेशन सर्च. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना अभिवादन करून पथश्री बाणेर बी बिल्डिंग सादर करीत आहे एकांकिका ऑपरेशन टाइमपास. लेखक प्रकाश पानसे, दिग्दर्शक प्रकाश पानसे, प्रकाश योजना विनय केतकर, ध्वनी संयोजक विनय केतकर, नेपथ्य प्रकाश पानसे, नेपथ्य सहाय्यक किरण स्वप्नील. विशेष आभार सुधीर बर्गे. पथश्री बाणेर बिल्डिंग बी मधील वयवर्ष 60 ते 90 पार कलाकार सादर करीत आहेत एकांकिका ऑपरेशन टाइमपास. काल रात्री तळ्याजवळ दिसलेल्या गूढ दृश्याचा शोध सर्व पातळीवरून घेतला जात आहे. आता आमची प्रतिनिधी ज्योती इथल्या पोलीस ऑफिसरशी बातचीत करत आहे. ज्योती, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. आता तरी त्या तळ्याजवळच्या गूढ दृश्याचा आणखीन काही शोध लागला? तळ्याजवळच्या जंगलाला आम्ही सर्व बाजूनी वेढा घातला आहे आणि जंगलामध्ये रात्रभर आमचा तपास चालू आहे. शिवाय श्वान पथक पण मदतीला आलेलं आहे आणि रॅपिड कमांडो फोर्स तो तर केव्हाही मदतीला यायला आम्हाला तयार आहे. आणि जर वेळ पडली तर तळ्यातलं सगळं पाणी काढून टाकण्याची आम्ही व्यवस्था काय करणार सांगता? आहे. अहो पण सगळं पाणी काढता आणि इथे पाणी टंचाई आहे, त्याचं काय? हे सगळ्यात शेवटचा उपाय आहे हो. तपासामध्ये आम्ही सर्व गोष्टीचा छडा लावणार आहोत. गावात अशी बातमी आहे की काल दिसलेलं गूढ दृश्य म्हणजे काहीतरी परग्रहावरून आलेली वस्तू आहे. आपल्याला काय वाटतं? हे बघा, जोपर्यंत आम्हाला ठोस पुरावा मिळत नाही ना तोपर्यंत आम्ही कुठलीही गोष्ट स्वीकारत नाही आणि नाकारत पण नाही. पण गावकरी खूप गोंधळलेले आहेत. अशा वेळी आपण त्यांना काहीतरी सांगू शकलात तर बरं होईल. काय आहे, सर्वांनी शांत राहायला हवं. कोणीही दंगामस्ती करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. ते फार महत्वाचं आहे.
आणि सर्वांनी शांत राहा. आमचा तपास चालू आहे. आम्ही सर्व गोष्टींची काळजी घेत आहोत. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. पोलिसांचं गावकऱ्यांना शांततेचं आवाहन. तळ्यावरून खरी बातमीसाठी ज्योती. पाहत रहा वाहिनी खरी बातमी. धन्यवाद ज्योती. या घटनेवर तू लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आम्ही अपडेट्स घेत राहूच. आता वळूया पुढील बातमीकडे. आज लोकसभेत गोंधळ घालून सदस्यांनी लोकसभेचे कामकाज बंद पाडले. आणखीन काय? तो जवान, ऑपरेशन सर्च स्टार्टेड. थांबा थांबा. कुठलंही कार्य सुरू करण्यापूर्वी ईश्वराची प्रार्थना करायची असते. आपण या विघ्नहर्त्याची प्रार्थना करूया. काय गणपतीची प्रार्थना? हो. मग काही आपली प्रार्थना पावणार नाही. तुझा देवावर विश्वास नाहीये वाटतं. मला सांगा, गणपतीचं वाहन कोणतं? उंदीर. मग गणपती आपल्याच वाहनाला म्हणजे उंदराला पकडायला मदत करील का? बरोबर आहे. मग प्रार्थना नकोच. पण मी काय म्हणते, आपण गाऱ्यानं घालूया का? लई पॉवर बाद असतंय ते. गारहाण ते कसं घालायचं? मी घालतो ना. मी म्हणल्यावर तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं, वय देवा महाराजा, वय देवा महाराजा. अहो तसं नाही. तुम्ही माझ्या माग सगळ्या जणी लाईन सर उभं राहा. वय देवा महाराजा. अहो मला गाराणं तर घालू दे. वय देवा महाराजा, देवांचो नायक गणपती महाराजा. वय देवा महाराजा. तुझं वाहन मूषकराज किल्लो हैसर महाराजा. वय देवा महाराजा. ते लगोलग दर्शन देऊची आज्ञा कर महाराजा. वय देवा महाराजा. आणि आमचं योग आरानं पावन करून घे आणि बराता कर महाराजा. वय देवा महाराजा. झालं तुमचं हे गाणं घालून? आता मी ऍक्शन असं म्हटलं की सर्वांनी बेडरूम मध्ये जायचं आणि शत्रूवर हल्ला. असंच? आणि उंदरांनी अंगावर उडी मारली म्हणजे? पण निर्मला ताई, मी सांगितलं की तुम्ही हातामध्ये टॉर्च घ्यायचा आणि सगळी टीम तुम्ही लीड करायची, बरं का? आणि तो टॉर्च घेऊन तुम्ही बेड खाली, टेबला खाली त्याचा उजेड मारायचा. आणि सविता वहिनी, तुम्ही हातात एक झाडू घ्या. अहो झाडूने काय उंदीर मरत? ते काय जुलून हाय? अहो हातात काठी घ्या. गुड सजेशन. पण निर्मला वहिनी, 2 काठ्या घेऊन या बरं. अहो 2 काठ्या कशा पाहिजे हो? इथे काय आपल्याला दांडिया खेळायचंय? न बालत घालायची 1 काठी घेऊन या. उंदीर कुठे गावला ती काठी आडवी हाणायची. खेळ खलास. येस आय नो. भारती वहिनी, मी सांगितलं की तुम्ही हातात एक काठी घ्यायची आणि बेडरूमच्या दरवाजाच्या मागे जाऊन उभं राहायचं. आणि मालती वहिनी, दुसऱ्या काठीने तुम्ही बेड खाली, टेबला खाली आवाज करायचा. म्हणजे त्या आवाजानं उंदीर बाहेर येईल. आणि मग सविता वहिनी, तुम्ही? मी असं करते, हॉलमध्येच थांबते आणि उंदीर आला की त्याला झाडून परत बेडरूम मध्ये परत बेडरूम मध्ये ढकलला? म्हणजे तो तिकडे मेला, त्याचा पुरावा. मेलेल्या उंदराला पुरायचं पण नाही आणि जाळायचं पण नाही. त्याला धरायचं आणि फेकून द्यायचं. नाही का, तसा पुरावा नाही. पुरावा म्हणजे प्रूफ. तो मेला त्याचं प्रूफ. मेजर, मला असं वाटतंय की आपण लढाईमध्ये डायरेक्ट युद्ध
करण्यापेक्षा गनिमी काव्याने जर लढलो तर चांगली कल्पना आहे ग. गनिमी कावा यो आमचा मराठी बाणा हाय. ओके, युद्धात सारं मान्य, पण नक्की काय करायचं? नक्की काय करायचं विचार करूया. विचार करूया. तू बसला काय? घरात उंदीर शिरलाय, त्याला हुसकायचं सोडून विचार कसला करताय? अगं त्याला कसं हुसकायचं हाच विचार करतोय. असं होय. अगं आणि निर्मला तोपर्यंत सकाळसाठी मस्त चहा कर बाई. चांगला विचार हाय. नो 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 नो, आधी फोकस, विचारावर फोकस करा. मग मी काय म्हणते, आपण बम लावलेला दूर दूर आपण बम लावलेला तो पुठ्ठा ठेवला तर उंदीर त्यावर चिटकला, सुटू शकणार नाही. खेळ खलास. नको ग बाई, तो पुठ्ठा त्या उंदीर चिकटलेला न अजिबात बघवत नाही हो. अगो त्या उंदराकडे बघायचं कशा पाहिजे हो. तो उंदीर चिटकलेला पुठ्ठा असा उचलायचा आणि फेकून द्यायचा सगळ्यांना. पण आज सगळ्याकाठी जायचं नाही. अगो तुम्हाला ठाव नाही, काल सगळ्याकाठी भानामध्ये झाल्या म्हणे आणि पोलीस बी आलं तर. अगं लक्ष्मी, असं भानामध्ये वगैरे काही नसतं ग. पुठ्ठा फेकून द्यायचा म्हणजे पुठ्ठ्याचे पैसे वाया. माझ्याकडे नाही आहे पुठ्ठा बिठ्ठा. आपण पिंजरा ठेवला तर लक्ष्मी, तू सोसायटीमध्ये जा आणि कोणाकडे पिंजरा आहे का विचार. असला तर म्हणावं निर्मला वहिनीला हवाय, घेऊन ये. यो गेलो आणि पिंजरा घेऊन आलो. पण निर्मला ताई, त्यावर तुम्ही कांद्याची थोडी भरती करता काय? काय का? अगो हो, पिंजऱ्याला लावायला 2-3 भजी, बाकीची आपल्याला. अशी अगदी कुरकुरीत असा खमंग वास सुटला पाहिजे ना, की उंदीर आपण हो पिंजऱ्या केला पाहिजे. माझ्याकडे मुळीच बेसनच नाही. अगं नसलं तर नसलं, तू नेहमी सविताकडे मागतेस न, तसं आताही माग, मला 1 वाटीवर बेसन दे म्हणून. नो 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 पिंजरा. पिंजऱ्यामध्ये उंदीर सापडायचा आम्ही आपल्याला रात्रभर वाट बघावी लागेल. अगदी बरोबर आहे तुमचं मेजर. पिंजरा नकोच. आपण असं केलं तर चालेल असं केलं, पण कसं करायचं? आपण नळाला पाईप लावूया. पाईपनी फोर्सने पाणी बेडरूम मध्ये मारूया. बेड खाली, कपाटाखाली, टेबलाखाली फोर्सने मारायचं. येईल बाहेर. त्या उंदराचं काय होईल मला माहित नाही, पण माझं लाकडी फर्निचर पाण्यानं भिजून फुकट जाईल हे नक्की. म्हणजे पाणी मारा. आणि ते पाणी पुसायचं काम माझ्या झाडू पोछात येत नाही. आधीच सांगून ठेवलंय. त्याचं एक्स्ट्रा पैसे द्यावं लागतील. माहितीये सगळं. नो 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 पाणी मारण्याचा प्लॅन. मग काय करायचं? येस, वॉर टॅक्टिक्स. मला सांगा, उंदराचा शत्रू कोण? मांजरीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. पकडू किंवा मारू, पकडू किंवा मारू. भारतीताई, यो गाणं ऐकलं ना, त्या उंदराला मारायला बी नको आणि पकडायला बी नको. तो म्हणन माफ करा मला आणि कोणून जाईल पिकी पिकी. कोणी जास्त शहाणपणा करू नकोस. मी काय गाणं म्हणून दाखवायला गाणं म्हटलं का? मी फक्त सांगितलं उंदराचा शत्रू मांजर. म्हणजे आता मांजराचा आवाज काढायचा. नो 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 नो, आवाज नाही काढायचा. खरं मांजर आणायचं. माझ्याकडे नाही मांजर बिंजर. का ते सुद्धा सविताकडे मागू? मला वाटीभर मांजर दे ग म्हणून. अगं
मांजर कसं मागशील? लक्ष्मी, आपल्या सोसायटीमध्ये एक भटकं मांजर आहे. ते कोणाचं दार उघडं दिसलं ना की शिरत असतात आणि दूध दुभत्यात तोंड घालतो. तू त्या मांजराला घेऊन येतो. येस, गुड सजेशन. सो लेट्स गेट रेडी फॉर ऍक्शन. पण निर्मलाने त्या 2 काठ्या घेऊन प्रथम एक भारती वैद्यनाथ आणि दुसरे मालती वैद्यनाथ. लक्ष्मी, तू झाडू दे सविता वहिनींच्या हातात. पटकन. आणि तू आता जा आणि मांजर घेऊन ये. कम ऑन, क्विक. बघतो तरी तळ्याजवळ काय परिस्थिती आहे ते. तळ्याजवळच्या परिस्थितीवर आमची प्रतिनिधी ज्योती लक्ष ठेवून आहे. ज्योती, लेटेस्ट अपडेट्स काय? अजूनही तळ्याजवळच्या गूढ वस्तूचा काहीच शोध लागलेला नाहीये. पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत. गावकऱ्यांमधली अस्वस्थता वाढते आहे. गावकऱ्यांनी होमाची तयारी सुरू केलेली आहे. लवकरच होमाला सुरुवात होईल. होमाच्या बातमीसाठी पाहत रहा ताज्या बातम्यांसाठी खरी बातमी वाहिनी. या एक्सक्लुझिव्ह घटनेसाठी आपण पाहणार आहात फक्त आणि फक्त खरी बातमी. ज्योती, हा होम कशासाठी केला जात आहे? हा होम कोण करत आहे? आणि या होमाला कोण कोण मान्यवर उपस्थित आहेत? रेखा, हा होम हा गावावरचं संकट टळावं म्हणून केला जातोय. हा शांती होम आहे. या होमाचं पौरोहित्य गावच्या देवळाचे मुख्य पुजारी करणार आहेत. बहुसंख्य गावकरी इकडे उपस्थित आहेत. एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धेविषयी प्रबोधन करतायत. स्वाभिमान जागरण समिती जिंदाबाद. स्वाभिमान जागरण समिती जिंदाबाद. तर दुसरीकडे स्वाभिमान जागरण समितीचे कार्यकर्ते जोरजोराने घोषणा देत आहेत. गर्व से कहो म्हणून उत्साहाने घोषणा देत आहेत. आता माझ्या समवेत इथे स्वाभिमान जागरण समितीच्या उपाध्यक्ष उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार मॅडम. जय हो. काल गावात एक गूढ दृश्य दिसलं. गावकरी घाबरलेले आहेत म्हणे. गावकरी जे पाहिलं ते घाबरणार. गावकऱ्यांनी पाहिलं पाहिलं म्हणजे तेच ते ऐकलं. शब्दात पकडू नका. बघा, महत्वाचा मुद्दा हा आहे. गावकऱ्यांची भीती कमी व्हावी म्हणून आज शांती होम केला जात आहे. पण ही पाखंडी समिती. तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पाखंडी समिती म्हणताय? हे पहा, आपल्या देशामध्ये आम्हाला होम करायला अडवणारे हे कोण? हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा. खरं म्हणजे आजचा दिवस आमच्यासाठी गौरवाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. तो कसा काय बरं? अहो, परग्रहावरली वस्तू जगतात प्रथम कुठे आली? कुठे आली? आपल्या देशात. का बरं? अहो, आपल्या देशाची प्रगती फक्त पृथ्वीवरच नव्हे परग्रहापर्यंत पोहोचली आहे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे. म्हणून त्यांनी तिथून परग्रहावरून आपल्या देशाची प्रगती पाहण्यासाठी प्रतिनिधी पाठवलाय. हो रिपोर्टर मॅडम, इकडे या जरा. आता मी आपल्याला एक अशा व्यक्तीची भेट करून देणार आहे जी काल रात्री 12 वाजता तळ्याच्या काठी हजर होती. काय सांगता? फारच चांगली बातमी आहे ही तर. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. काल रात्रीच्या दृश्याचा प्रत्यक्षदर्शी सर्वात प्रथम येत आहे खरी बातमी वाहिनीवर. पाहत रहा वाहिनी खरी बातमी. अहो भाऊ. हा, राम राम. राम राम. इकडे आहे, इकडे आहे. बोला. काल तुम्ही रात्री इथे तळ्यावर आला होता? होय, आलो होतो की. साधारण किती वाजता?
असं बघा, तळ्यावरून मी परत जायला निघालो त्या बाजूच्या मंदिरात रातचे 12 वाजले होते बघा. अहो एवढ्या रात्री तुम्ही कशाला आला होतात पण? नाही, मी मधून मधून येतो इथल्या तळ्यावर. काय आमच्या गावात पाऊस पडलाय कमी, तर आमच्या तळ्याला नाही पाणी. तर चंदीला, अहो माझ्या म्हैशीला धुवायला हो मी तळ्यावरती घेऊन येतो रात्री. पण इतक्या रात्री का? अहो या गावातली लोक लई पिटपिट करतात. आमच्या तळ्याचं पाणी का वापरलं, आमच्या तळ्याचं पाणी का वापरलं म्हणून. अहो भाऊ तुम्ही मुद्द्याचं बोला ना. अहो मॅडम पॉइंटातच बोलतोय, जरा दमानं घ्याल की नाही. तर काय सांगत होतो भाऊ, काल होता अमावस्येचा, रानात असतो अंत. आता मी गावातून इथं येत होतो, उजेड हवा म्हणून मी हातात घेतला होता कंदील. चंदीला घेतलं, तळ्यावर आलो, तिला छान पैकी धुतली. तुम्हाला सांगतो मॅडम, माझी चंदी धुतली की इतकी काळी तुकतुकीत दिसते की नाही. हा, तर त्या म्हशीला धुतलं, तिच्या पाठीवर बसलो, हातात कंदील घेतला आणि तिच्या चालीने रमत गमत गमत तळ्यातून जंगलाच्या शेत निघून गेलो. भाऊ हा, म्हणजे तुम्ही काल रात्री हा. उजेडाचा गोळा हा. तलावावरून रानात जाताना पाहिलं ना? अरे बापरे, हे काय बोलताय तो? मी नाही काय पहिला तळ्याचा गोळा वगैरे काय बोलताय मी पाहतो काय ती भानगड आहे ती. पण तुम्हाला चंदीचं दूध हो काढायचं हो ना? हो. तुम्ही निघा आपल्या हा, मी घरच्या. निघतोच, मला लई उशीर झाला बघा. अहो पण मग हे काय ते गूढ दृश्य? अहो तो उजेडाचा जो गोळा होता ना, तो भाऊच्या हातातला कंदील होता. मी काल तुम्हाला म्हणालो की गावावरून इथे आलेलं असणार ते जे काय आहे ते एलियन, आणि तुम्ही त्याची ब्रेकिंग न्यूज केली हो. न्यूज केली की परग्रहावर ना आली, एलियन आला. परग्रहाहून नाही हा, परत गावातून आले. बघितलं ना तुमच्या हे काय परिणाम झालाय तो. किती अफवा पसरल्यात तुम्ही तुमचा TRP वाढवायला. माफ करा, आमच्या प्रतिनिधीशी संपर्क होऊ शकत नाही. ब्रेकिंग न्यूज नाही, टीव्हीच ब्रेक केला पाहिजे. येस, लक्ष्मीने मांजर आणलंय, ते बाहेर दूध पित आहे. लक्ष्मी, आता तू दुधाची बशी घेऊन बेडरूम मध्ये जायचं. तुझ्या पाठोपाठ ते मांजरही तुझ्या मागोमाग येईल आणि आपण सगळ्यांनी अटॅकच्या तयारीत राहायचं. कोई सवाल? नो सर. ऍक्शन. हॅलो, कोण? काकू मी बाळ्या. काळ्या, बोल लवकर, काय काम आहे? सापडला? नाही ना, तोच तर शोधतोय. लाल रंगाचा आहे. काळ्या रंगाचा पाहिलाय, पांढऱ्या रंगाचा ऐकलाय, लाल रंगाचा पण असतो उंदीर. उंदीर? अरे तू सांगितलंस ना सकाळी मला फोन करून, माझ्या बेडरूमच्या खिडकीतून घुसलाय. बॉल म्हणालो मी, तोपर्यंत तुम्ही मोबाईल बंद केला. अहो काकू, ऐका ना काकू. अरे सोसायटी मध्ये कशाला क्रिकेट खेळता रे? चेंडूला खिडकीच्या काचा फुटल्या असत्या म्हणजे? काकू, नेहमी आम्ही तळ्याजवळच्या मैदानावरच खेळतो. आज पण तिकडेच गेलो होतो. का कोण जाणे, पण पोलिसांनी खेळू नाही दिलं, घालवून दिलं. एक दिवस क्रिकेट खेळला नसता तर काय आभाळ कोसळणार होतं का? जाऊ द्या ना काकू, मिळाला का बॉल? द्या ना, आमचा खेळ थांबलाय. बॉल मिळाला ना की विळीवर चिरून एका बॉलचे 2 बॉल करून तुझ्या हातात ठेवते. हे कोण? माझ्या वेंधळेपणामुळे तुम्हा सर्वांना केवढा त्रास झाला. तुलाच हो माझं. जाऊ द्या निर्मला वहिनी, नका म्हणाल ना. त्याचं काय आहे की आपल्या प्रत्येकाच्या मनात कसली ना कसली तरी भीती असते. जसं तुमच्या मनामध्ये घरात उंदीर शिरल्याचा फोबिया, त्यामुळे तुम्हाला नुसतं कोणी जर म्हटलं ना की तुमच्या घरात आलंय की तुम्हाला वाटतं की उंदीर आलंय, तुमची धांदल उडते. खरंय तुमचं विचार, अगदी खरंय. निर्मला, आपण संसारी बायका, आपल्याला सतत काळजी असते ती आपल्या घराची, संसाराची, आपल्या माणसांची. माझ्या घरनं कोणी प्रवासाला जायला निघालं ना तर मला उगाचच भीती वाटते. त्याची बस चुकली तर गाडी
सगळ्यांना धारेवर धरते. अगदी बरोबर आहे अगं. भिंतीवर जर एखादी पाल दिसली ना की मला वाटतं तरी माझ्याच अंगावर पडणार. मी सर्वांनी बसा बरं, चहा करते मी. हा? अरे देवा, आता काय झालं? सगळं दूध मी मगाशी मांजरीला ठेवलं. काही हरकत नाही, मी लक्ष्मीला सांगते ना दूध घेऊन यायला. अगं लक्ष्मीला कशाला सांगतेस? माझ्या घरी आहे दूध आणि मी घेऊन येते ते. चालेल. आणि माझ्या घरी ढोकळा सकाळीच ठेवलाय करायला. झाला असेल आता, तोही घेऊन येते. चालेल. या. मांजर नाही म्हणजे दूध पिलं आणि मांजर निघून गेला. आता मला काय ठाव, गेला असेल कुणाच्या तरी घरात. अरे कर्मा, अगं बाजूचा ब्लॉक माझाच आहे, म्हणजे नक्की मांजर माझ्याच घरी गेलं असणार. अगं तुझ्याच घरी गेलं असेल कशावरून? तुझीच काळजी कर. तुला काय होत आहे फुकटचा सल्ला द्यायला? अगं माझं दार उघडं ठेवून आले आणि ओट्यावर दूध पण आहे ठेवलेलं, म्हणजे नक्की मांजर माझ्याच घरात गेलं असेल. मी जाते बाई लवकर. बोला. मामा झाला आता मावशी, मनी मावशी. चला सगळी जण बिगी बिगी मालती ताईंच्या घरी मांजर शोधायच्या मोहिमेवर. मोहिमेवर. आणि त्या मोहिमेचं नाव ऑपरेशन टाइमपास. अथश्री बाणेर बी मीटिंगनी सादर केलेल्या ऑपरेशन टाइमपास या एकांकिकेतील कलाकार आहेत विजय साठे, हिरे, नयन तांबे, प्रतिभा भेंडे, धनश्री केतकर, शांता दिवान, संगीता सोनवणे, स्मिता गवळकर, श्याम फत्ते, सविता गायकवाड, किरण सोनवणे, हेमंत अभ्यंकर, प्रकाश पानसे. धन्यवाद. हे कोणाला द्यायचं?